गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण करणार आहोत मराठीचे रिव्हिजन. मराठीमध्ये जो झालेला आहे लेसन त्याच्यामधलेचा रिव्हिजन. आपल्या गद्यांश आणि पद्यांश कशा करायचा आहे विभाग 1मध्ये येणार आहे. 10 मार्क्सचा पेपरमध्ये तो मी तुम्हाला शिकवले. तर नेक्स्ट आहे आपला सेकंड विभागचा प्रश्न आहे. हे प्रश्न पहिलाच घालायचा आहे तुम्हाला. खालील प्रश्नांचा एका वाक्यात उत्तरे लिहा. तर हे एका वाक्यात उत्तरे पण तुमचा पेपरमध्ये येणार आहे. तर याचं रिव्हिजन आज करूया आपण. तर फर्स्ट आहे जनाबाईच्या भक्तीचा 14 लेसन होता ना, जो कविता संत तुकाराम आणि जनाबाई त्या कविताचा आहे हा क्वेश्चन आन्सर्स. तर फर्स्ट करूया आपण. जनाबाईच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय कोणता? वात्सल्य हा जनाबाईच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे. वात्सल्य आहे त्याचे हा जनाबाईच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे. मतलब जनाबाई का कौन सा विषय था मेन? तो बालकों के ऊपर उन्होंने ज़्यादा कविताएं या कहानियाँ लिखी है, जो जिसे कहते हैं बालक यानी वात्सल्य. सेकंड, माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष कोठे असते? माँ अगर अपने काम में बिज़ी होगी तो भी उसका ध्यान किस पर लगा होता है? तर माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष आपल्या बाळापाशी असते. माँ कितना भी काम में बिज़ी होगी फिर भी उसका ध्यान किधर होता है? अपने बच्चों की ओर. माकड आपल्या पिल्लाला कुठे बांधते? माकड आपल्या पिल्लाला आपल्या उदराशी पोटांशी बांधते. माँ जो है वो अपने पिल्लों को अपने पेट से बांधती है. संत तुकाराम आपल्या अभंगातून कोणता संदेश देतात? फोर्थ क्वेश्चन है कि संत तुकाराम का जो पैसेज था उसमें वो अभंगातून कौन सा संदेश, वो जो ढोंगी बाबा वगैरह होते हैं उनके बारे में बताया था ना मैंने. तो संत तुकाराम आपल्या अभंगातून सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश देतात. तो जो भोंदूगिरी के जो बाबा है, मतलब भोंदूगिरी यानी जो दूसरों को ठगते हैं, उल्लू बनाते हैं, वैसे बाबाओं लोगों से जागरूक रहना चाहिए, ऐसी सलाह देते हैं, ऐसा संदेश देते हैं. तर फिफ्थ आहे संत तुकाराम कोणाच्या संगतीपासून दूर राहण्यात सांगतात? जो संत तुकाराम आहे त्या स्वतःला साधू म्हणत भोंदूपासून दूर रहण्यास सांगतो. किससे दूर रहना चाहिए? जो भोंदूगिरी जो उल्लू बनाते हैं हमें उनसे दूर रहना चाहिए. तो नेक्स्ट क्वेश्चन देखेंगे हम लोग. नेक्स्ट है कोणाची घट्ट मैत्री होती? मतलब किसकी बहुत पक्की मैत्री थी? तर अमृत व इसाबाचा दोघींचा घट्ट मैत्री होता. जो अमृत था और इसाब था, जिन्होंने इसाब ने अमृत के लिए जो अदला बदल जो लेसन है उसमें का क्वेश्चन आंसर है. ये दोनों में बहुत ही घनिष्ठ दोस्ती थी. कोणी अमृतला जमिनीवर ढकलले? तर केशवनी अमृतला जमिनीवर ढकलले. किसकी दोस्ती थी? इसाबा और अमृत की. जिन्होंने कपड़े का अदला बदली किया था. तो अमृत को लड़ने के लिए कौन कह रहा था? केशव. तो केशव ने उसे ज़मीन पर ढकेला. लड़ने के लिए व्याकुल था इसलिए. इसाबचा पारा का चढ़ला? इसाब का जो पारा था, मतलब कि उसे गुस्सा क्यों आया? केशवनी अमृतला जमिनीवर ढकललाच. बाकीची पोरे अमृतला हरला, केशव जिंकला असे ओरडू लागली. हे इसाबला सहन झाले नाही व त्याचा पारा चढ़ला. जब केशव ने अमृत को ज़मीन पर ढकेला तो अमृत हार गया और केशव जीत गया. ऐसा सब बच्चे बोलने लगे और हंसने लगे उसके ऊपर. इसके लिए इसाब को बहुत गुस्सा आने लगा. पारा चढ़ना यानी गुस्सा आने लगा. अमृत व इसाबाचे पाय जमिनीला का खिळले? केशव व इसाबाचा मारामारीत इसाबांच्या शर्टाचा खिसा फाटला. ते पाहून भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. मतलब कि ज़मीन से पैर हट जाना, मतलब एकदम बोलते ना हिल जाना.
ऐसा होता है ज़मीन खिले मतलब। तो ये कब हुआ, जब दोनों ने नई शर्ट पहनी थी, दोनों को दिलाई थी। ईसाब के पापा ने तो एकदम उधारी लेके दिलाई थी, इसकी माँ भी नहीं थी। और पापा देख लेते नया शर्ट का किस्सा फट गया है, तो पापा बहुत चिल्लाते, इसलिए दोनों क्या हो गया, ज़मीन ये देख करके ज़मीन से पैर खिळला। ईसाबच्या वडिलांचे नाव काय होते? ईसाबाचे वडिलांचे नाव हसन भाई होते। ईसाब के पापा का नाम क्या था? हसन भाई। नेक्स्ट क्वेश्चन, लेखिकेच्या मते उरास आस केव्हा लागते? लेख हा कविता शिकवले आहे ना, हा पोयम लेखचा म्हणजे मुलगी, त्याचे क्वेश्चन्स आहे। तर लेखीच्या मते उरास आस केव्हा लागते? लेखिकेच्या मते लेख घरात नसली की उरास आस लगते। अगर लेख घर में यानी छोटी जो अपनी परी है, लड़की है, वो घर में नहीं होगी तो उरास आस लगते। वेळ जागीच थांबते असे लेखिकेला केव्हा म्हणते? लेख घरात नसल्याने उरास आस लागते आणि वेळ जागीच थांबते असे लेखिकांनी म्हटले। मतलब अगर लेख घर में नहीं होगी तो जैसे लगता है समय रुक गया है और ये दुनिया रुक गई है, ऐसा लेखिका को लगता है। सॉरी, दूसरा मैंने नहीं पढ़ा, सेकंड देखेंगे। मनाची काळजी केव्हा मिटणार आहे? जो मन का दुख है, चिंता है, वो कब मिटेगा? लेख असली की मनाची काळजी मिटणार आहे। अगर लेख होगी तो मन की जो चिंता है वो हट जाएगी। तर पोत आहे, कोण रुसले तरी पर्वा करू नये। तर सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण लेख रुसली नहीं पाहिजे। सारी दुनिया अगर रूठ गई तो चलेगा, कोई परवाह नहीं है ना। पोएम में ये सेंटेंस दिया, पर लेख जो है, हमारी जो घर की परी है, वो कभी रूठनी नहीं चाहिए। हम नेक्स्ट क्वेश्चन है, ये 5 जो टिक्की में पाँचों कर लेते हैं। माझ्या अंगणात या कवितेचे कवी कोण आहे? तर माझ्या अंगणात या कवितेचे कवी ज्ञानेश्वर कोळी हे आहे। कोण आहे? ज्ञानेश्वर कोळी। सेकंड, कवीचा अंगणात कशा कशाची रास पडते? तर कवीच्या अंगणात मोती पावड्यांची रास पड़ते। मोती पावड़ा उसके आंगन में, जैसे वो दाने रहते थे ना, गेहूं के दिखते थे चमकते हुए मोती जैसे, उसकी रास पड़ती है। काळ्या रानात काय सांडले आहे? तर काळ्या रानात गहू व ज्वारीचे दाणे सांडले आहे। काळ्या रानात काय सांडले आहे? गहू व ज्वारीचे दाणे, गेहूं और ज्वार के जो दाने होते हैं वो सांडले आहे। रानमेवा कुठे उगवला आहे? तर रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे। रानमेवा जो है वो कवीच्या अंगणात उगवला आहे। कवी गुणिया गोविंदानी रानमेवा खायला का सांगत आहे? मतलब मिलजुल करके खाना चाहिए, वैसा क्यों कहती है? रानमेवा एकमेकांना दिल्या घेल्यानी वाढतो म्हणून कवी गोविंदानी रानमेवा खायला सांगते। एक दूसरे से जब हम मिल के लेन देन करके खाते हैं तो उससे अपनापन बढ़ता है, इसलिए हमें ऐसे खाना चाहिए। कवीच्या अंगणात पाखरे का येतात? कवि के आंगन में जो पाखर यानी कि जो पक्षियाँ हैं वो क्यों आते हैं? कवीच्या अंगणात पाखरे दाणे पिकण्यासाठी येतात। उनके आंगन में जो दाना है वो चुगने के लिए, वो खाने के लिए आती है। तो जो एका वाक्यात आहे हे एवढाच आहे, एवढाच तुम्हाला करायचं आहे। 5, 5, 9 आणि 20 क्वेश्चन आन्सर्स आहे ना, एवढाच करायचं आहे। हा एका वाक्यात रिव्हिजन आणि बाकीचा रिव्हिजन आपण उद्या करूया। ओके, सो ह्याला क्लासवर्कमध्ये लिहा आणि लर्न करा। हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या एक्झाममध्ये येणार आहे याच्यामधूनच। ओके, सो बाय अँड टेक केअर स्टुडंट्स।